अजून बी आपल्या टोक्यात आहे, ही संधी सोडून चालणार नाही. देवी आईचीच कृपा म्हणायची बघ समधी. पोरग सुखरूप घरी आलं. शौर्य, शौर्य, काय झालं तुला? कुठं गेला होता तू? मला किती काळजी लागून राहिली होती माहितीये का तुझी. पण आता तू काळजी करू नको, आत्या आहे ना. आता मी तुला कुठं बी नाही सोडायची. हा, बरोबर बोलत्यात ताई. देवी आईचीच कृपा आहे म्हणायची. वय तर देवी आईची कृपा आहेच, पर कवा कवा लई कठोर परीक्षा बघते ती. आज बी तसाच प्रसंग होता, म्हणून देव पाण्यात घातले होते मी. आलेच. वहिनी, काही झालं ना तरी देवी आईवरची श्रद्धा नाही ढळू द्यायची. ती आपलं चांगलंच करणार. खरं आहे तुमचं. आज रथसप्तमीचा इतका चांगला मुहूर्ताचा दिवस, आणि देवी आईनं आपल्यावरचं संकट टाळलं. वहिनी, आपल्या वाड्या शेजारी पद्मावती आईचं जागृत देवस्थान आहे, आणि दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी आईची पालखी आपल्या वाड्याला भेट देत. आणि नेमका आजच्याच दिवशी तू देव पाण्यात घातलेस, तर देवी आईचा मान कसा राखला जाईल. तेव्हा देवी आईनं पुढे होऊन हे कोडं सोडवलंय बघ. शौर्य, सापडला शौर्य. मी किती शोधलं. देवी आईची कृपा आहे की तू सुखरूप आहे.